मिनी पोटॅटो मसाला ग्रेव्ही बनवणार आहे। त्यासाठी पाव किलो छोटे बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत। आता त्यासाठी लागणारे मसाले हे या प्रकारचे खोबरं, आलं, लसूण, जिरं, बडीशेप, तीळ, शेंगदाणा, कांदा, एक कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर, हिंग अशा प्रकारे सर्व मसाले या ग्रेव्हीमध्ये वापरले आहेत। तर पहिल्यांदा गॅसवर पॅन ठेवून ते भाजून घ्यायचे आहेत हलकेसे। त्यानंतर पहिल्यांदा आपण कोरडे मसाले भाजून घेतलेले आहेत। नंतर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आलं, लसूण, एक मिरची टाकलेली आहे, तेही चांगली परतून घेतलेली आहे। त्यानंतर एक चिरलेला कांदा टाकलेला आहे, तोही परतून घेतलेला आहे, चांगला तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भाजून। त्यानंतर त्यामध्ये एक बारीक टोमॅटो चिरलेला आहे, तोही परतून घेतलेला आहे। आता हे सर्व त्याच्यामध्ये शेंगदाणे पण रोस्ट केलेले टाकायचे। हे सर्व भाजल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडी अशी बारीकशी अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचा तेल टाकलेले आहे। आता मी होममेड मसाला घेतलेला आहे, तो 1 चमचा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। पहिल्यांदा गॅस स्लो फ्लेमवरच आहे। त्यानंतर आता मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। तोही 2-3 मिनिटं परतला की त्याच्यावर झाकण लावून ठेवायचा। अगदी तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत, तेही चांगले मसाला लावून परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाव चमचा हिंग टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो। त्यानंतर गरम पाणी 1 ग्लास टाकलेलं आहे। आता तेही चांगलं मिक्स करून गॅस मिडियम फ्लेमवर करून एक उकळी येईपर्यंत झाकण लावायची। आता मस्त अशी उकळी आलेली आहे। आपला पोटॅटो मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे, अगदी हॉटेलसारखी झालेली आहे। तुम्ही अशाच पद्धतीने करून बघा। तर या व्हिडिओचा फुल व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। नमस्कार।